हॅलो, हाय, नमस्कार. बिग एफ एम मध्ये आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. हेल्थ की बात बिग एफ एम के साथ या विशेष कार्यक्रमामध्ये सोलापुरातले सिनियर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आपल्यासोबत असणार आहेत. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत बरं का मला पण, कारण हे सगळे प्रश्न तुमच्या पण मनातले असणार आहेत. त्यामुळे सरांचं स्वागत करूया. सर, या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात आधी पहिला प्रश्न, मेंदूचं कार्य चालतं कसं? मस्त प्रश्न आहे. मेंदू हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. कॅप्टन म्हणूयात आपण त्याला साध्या भाषेमध्ये. साध्या भाषेत सांगायचं तर मेंदूचं वजन असतं आपल्या वजनाच्या 2%. बरं. ओके, 2%. आणि तो ऑक्सिजन वापरतो 20%. त्याला लागणारा ब्लड सप्लाय लागतो तो 20%. बरं. तुम्ही विचार करा की हा ऑर्गन किती ॲक्टिव्ह आहे. आणि आपल्याला वाटतं की आपण झोपल्यानंतर आपला मेंदू बंद पडतो. नाही, तो झोपेत देखील 20% ऑक्सिजन आणि 20% ब्लड सप्लाय वापरतो. हे असं एक क्लिष्ट अवयव असून ह्याचे विविध भाग आहेत. म्हणजे ढोबळमानाने मोठा मेंदू, लहान मेंदू असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये. आणि ब्रेनस्टेम नावाचा एक तिसरा त्याच्यामध्ये भाग असतो, म्हणजे बुंदा. एक जसा वृक्ष असतो तसा त्या वृक्षाला जसा बुंदा असतो तर तो म्हणजे ब्रेनस्टेम. मोठ्या मेंदूचं काम काय? अनेकविध कामं आहेत. आपले पंचेंद्रियाचं जे आपल्याला ज्ञान मिळतं, दिसतंय आपल्याला, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय, ते मंद सुगंध आहे या रूममध्ये तो तुम्हाला येतो आहे, तुम्हाला या कोचचा स्पर्श कळतो आहे, तुम्हाला तापमान कळतं आहे. ह्या सगळ्या संवेदना मेंदूचं काम आहे. आपण जे विचार करतो, चांगले वाईट, आपण जे प्लॅनिंग करतो ते काम मेंदूचं आहे. आपली जी मेमरी असते की आपल्याला चांगल्या वाईट सगळ्या घटना आठवतात ते आपलं मेंदू आहे. आपली ज्या कला आहेत, तुम्ही एवढ्या उत्तम अँकर आहात, ही कला आहे, हे तुमच्या मेंदूची क्षमता आहे. कोणी आर्ट करतं, मेंदूची क्षमता आहे. आणि केवळ ते नाही तर मेंदूचं काम बॅलन्स देखील आहे. लहान मेंदूचं काम आहे, आपल्याला माहिती आहे लहान मेंदूचं काम आहे तो बॅलन्स असतं. आणि केवळ बॅलन्स नाही, एवढ्यावर मेंदू थांबत नाही, तर हृदयाची गती नियंत्रण करणं, श्वासाचा दर नियंत्रण करणं, आपल्या ऑक्सिजनची लेवल किती असायला पाहिजे, आपलं ब्लड प्रेशर काय असायला पाहिजे, ह्याचं जे सेटिंग्स करायचं काम आहे. आपल्या आतड्याची हालचाल देखील, की आपलं आतडं कधी जास्त हलतं कधी कमी हलतं, या हालचालीला देखील मेंदू नियंत्रित करतो. हा मास्टर ऑफ ऑर्केस्ट्रा असं आपल्याला मेंदूला थोडक्यात म्हणता येईल. नक्कीच, खूप छान उदाहरण तुम्ही सांगितलं. जर आपलं शरीर कुटुंब असेल तर कुटुंब प्रमुख मेंदू असेल असं म्हणायला हरकत नाही. 100%. न्यूरोलॉजी म्हणजे मेंदूचेच विकार एक समीकरण आहे, तर यात किती तथ्य आहे? ओके, न्यूरोलॉजी म्हणजे मेंदू असं म्हणता येणार नाही. मेंदू हा एक न्यूरोलॉजीचा एक पार्ट आहे. न्यूरोलॉजी हा न्यूरोसायन्सेसमधला सगळ्यात व्हास्ट सब्जेक्ट आहे. सगळ्यात व्हास्ट सब्जेक्ट म्हणजे इतर अवयवांचं जो सिलेबस आहे, आम्ही जेव्हा शिकतो तेव्हा तो सिलेबस खूप छोटा असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हृदयरोगतज्ञ, मी कुणाला डिमीन करत नाही आहे, आय एम सॉरी, पण हृदयाचा जो सिलेबस आहे ते हृदयाचं पंपिंग आहे, बाहेरच्या रक्तवाहिन्या आहेत, इथं त्यांचा सिलेबस संपला. किडनीच्या डॉक्टरांचा सिलेबस म्हणजे किडनीचं काम, रक्त सप्लाय किती झाला, लघवी किती बनली, क्रिएटिनिन काय आहे, इथं त्यांचा सिलेबस संपला. गायनेकॉलॉजी समजा आपण गृहीत धरलं तर गायनेकॉलॉजीमध्ये बाबा युटरस आहे, ओव्हरीज आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, तिथं त्यांचा सिलेबस संपला. पण मेंदू, आता मी तुम्हाला सांगितलंच की मेंदूमध्ये मोठा मेंदू, लहान मेंदू, ब्रेनस्टेम आहे. पण न्यूरोलॉजीमध्ये इथं संपत नाही. न्यूरोलॉजीमध्ये मणके पण आमच्याकडे येतात. बरं. मज्जारज्जू पण आमच्याकडे येतो. म्हणजे स्पायनल कॉर्ड, जो वरून खालीपर्यंत जो कनेक्शन आहे मेंदूचं आपल्या बॉडीशी जे कनेक्शन आहे, तो कनेक्शन जो असतो तो आपल्या पाठीच्या मानेच्या मणक्याकडून पाठीकडे आपल्या मणक्याच्या आतून एक मज्जारज्जू नावाचा एक अवयव जात असतो. तो न्यूरोलॉजीमध्ये येते. तिथून बाहेर पडणाऱ्या सगळ्या नर्व्स न्यूरोलॉजीमध्ये येतात. नर्व्स आणि स्नायूंचं जंक्शन, न्यूरोमस्क्युलर जंक्शन न्यूरोलॉजीमध्ये येतं. आणि स्नायूंचे आजार देखील न्यूरोलॉजीमध्ये येतात. असा हा व्हास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे हा न्यूरोलॉजी म्हणायचं तर मेडिकल सायन्समधला समुद्र आहे. हे तळं नाही आहे, हा तलाव नाही, ही नदी नाही आहे, तर हा समुद्र आहे. खरं बोलतं. आत्ता मणक्याचा विषय तुम्ही काढलात. मणक्याच्या शस्त्रक्रिया असतात किंवा ऑपरेशन्स असतात, अशा वेळेला पेशंट घाबरतात बरं का. मी पुन्हा उठू शकेन की नाही, मी चालेन की नाही, ही मिथ असतात. तर अशा बाबतीत काय सांगाल, कसा अनुभव आहे तुमचा? राईट. मणक्याचा जे आजार आहे त्याच्याबद्दल समाजात फार भीती आहे. आणि ती निराधार पण म्हणायला नाही पाहिजे. कारण पूर्वीच्या काळात असं होतं मॅडम की
जेव्हा मणक्याचे आजार व्हायचे लोकांना, तेव्हा त्यांची जर शस्त्रक्रिया झाली तर शस्त्रक्रियेचा फेल्युअर रेट बऱ्यापैकी जास्त होतो. अच्छा. की हे मी साधारण 30-1 वर्षापूर्वीचं बोलतोय की जेव्हा MRI तेवढा नव्हता, शहरात अवेलेबल नव्हता. पण आता जेव्हा मॉडर्न सायन्स डेव्हलप झालेलं आहे, इक्विपमेंट्स बेटर झालेले आहेत, तेव्हा मणक्याचे शस्त्रक्रिया ही अत्यंत सुरक्षित झालेली आहे. पण ॲट द सेम टाईम मला असं सांगायचं आहे की सगळ्या पेशंट्सना, मणक्याच्या आजाराच्या पेशंट्सना ऑपरेशन नाही लागत. बर. ओके सर, आज समजा असे 10 पेशंट असतील तर त्यातल्या 9च लोकांना किंवा 8 लोकांना आम्ही शस्त्रक्रिया सांगू आणि बाकीच्या 10मधल्या 2 लोकांना आम्ही ऑपरेशन सांगू आणि 10पैकी 8 ते 9 लोकांना ऑपरेशनची गरज नाही असं आम्ही त्यांना सांगू. मग ज्यांना ऑपरेशन लागत नाही ते सिंपल व्यायाम आणि गोळ्या आणि काही लाईफस्टाईल चेंजेसवर बरे होऊन जातात. पण उरलेले 2 पेशंट्स आहेत ज्यांना ॲज अ न्यूरोलॉजिस्ट, मी न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मी औषधाने बरा करणारा कार्यकर्ता आहे, असा डॉक्टर आहे की शक्य तिथं ऑपरेशनशिवाय गोळ्यांवर औषधांवर बरा करणारा डॉक्टर आहे. पण मी जेव्हा सांगतो की नाही बॉस, तुला किंवा तुम्हाला ऑपरेशन लागणार आहे, तर त्यावेळेला त्याला ऑपरेशन लागत असतं. म्हणजे जेव्हा मला माहिती आहे की माझ्या औषधांचा एका क्षमतेच्या पलीकडेचा फायदा होणार नाही, तेव्हा ते ऑपरेशन करायला हवं. आणि जेव्हा हे ऑपरेशन केलं जातं तेव्हा आजकालची टेक्नॉलॉजी एवढी चांगली आहे तर त्याच्याने फेल्युअर रेट ऑफ स्पाईन सर्जरी हा ऑलमोस्ट 0 आहे. म्हणजे आम्ही गेल्या साधारण 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही जेवढे ऑपरेशन्स केलेले आहेत, गेल्या 5 वर्षात आम्ही जेवढे ऑपरेशन केले, 500पेक्षा अधिक ऑपरेशन झालेत आमच्याकडे. फेल्युअर रेट इज लेस दॅन 1%. लेस दॅन 1%. म्हणजे मला गेल्या 5 वर्षामध्ये मला एक केस आठवते की जिला सिमिलर सिम्पटम्स घेऊन ती आमच्याकडे परत आली आणि तिची परत शस्त्रक्रिया करून आम्हाला करावं लागलं. एक केस होती आणि तेही काय झालं, त्याचं कारण काय होतं की तिनं आमच्या ऑपरेशननंतरच्या सूचना पाळल्या नव्हत्या. अरे वा. की रेग्युलर व्यायाम करा किंवा खूप क्षमतेच्या पलीकडचं वजन उचलू नका, ही जी बेसिक सूचना तिला सांगितली तिनं न पाळल्यामुळे ती परत आली. तर त्यात देखील आमचा दोष होता असं आम्हाला म्हणता येणार नाही. सो असं म्हणता येईल की ऑपरेशन 100% यशस्वी होतं जर त्याचं निदान बरोबर असेल, MRIमध्ये निदान बरोबर असेल, त्याचं प्लॅनिंग करेक्ट असेल, तर मणक्याचं ऑपरेशन हे 100% यशस्वी होतं. नक्कीच. सध्या तरुणांमध्ये, बाकीच्या सगळ्यांमध्ये एक समस्या भेडसावतीये, मायग्रेन हा 4 अक्षरी शब्द. म्हणजे खूप आपण त्याचा लोड घेतलेला आहे असं मला वाटायला. पण हे मायग्रेन आहे काय आणि मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकतो का? मायग्रेन हा आजार तुम्हाला सांगायचा की ही खरीखुरी समस्या आहे. आपण ब्लड प्रेशर आहे म्हणतो, लोकांना आर्थरायटिस आहे म्हणतो, लोकांना डायबिटीस आहे म्हणतो. तर आपल्या समाजातल्या ब्लड प्रेशरचे पेशंट, डायबिटीसचे पेशंट आणि आर्थरायटिसचे पेशंट एकत्र केले त्याच्यापेक्षा जास्त पेशंट्स मायग्रेनचे आहेत. बापरे. हां. एवढे जास्त आहेत. आणि दुर्दैवाने मायग्रेनचं निदानच होत नाही. बऱ्याचदा ॲसिडिटी झाली, डोकं दुखलं, मी काहीतरी इमोशनल झाले, काहीतरी मनाला दुःख झालं म्हणून माझं खूप डोकं दुखलं असं म्हणून एखादी व्यक्ती डोकेदुखीला अंगावर काढते, एखादी ॲसिडिटीची गोळी खाते, एखादी पेनकिलरची गोळी खाते आणि झोपून जाते. पण हा रिअल समस्या आहे. आणि मायग्रेन हा दुर्दैवाने यंग जनरेशनचा आजार आहे. खरे. म्हणजे साधारण 15 वर्ष ते 45 वर्ष ही एज आहे, या काळामध्ये मायग्रेन मॅक्सिमम असतो. ओके. आणि मग त्याच्या खाली मायग्रेन कमी आणि त्याच्या वर मायग्रेन कमी. आता तुम्ही हा विचार करा की ही जी जनरेशन आहे 15 ते 45, ही जनरेशन आहे ती काम करणारी जनरेशन आहे, ही वर्किंग जनरेशन आहे. हो. आणि या जनरेशनला जर मायग्रेन झाला आणि त्यांचा जर पूर्ण दिवस वाया गेला, आणि असं विचार करा की 30 दिवस तुम्ही काम करता महिन्यातले, चला एक त्यातले एक आठवडाभर सुट्ट्या गेल्या तुमच्या, एक 4-6 दिवस सुट्ट्या गेल्या आणि उरलेल्या 4-6 दिवसातले तुमचे 4 ते 5 दिवस तुमचे मायग्रेनमुळे तुमची कार्यक्षमता कमी झाली असेल तर त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो. तुम्ही इमॅजिन करा की एक घरातली स्त्री आहे की जी घरकाम करते, नोकरी करते, सगळं करते, मुलं सांभाळते आणि शी हॅज हेडेक, तिला तीव्र हेडेक झाला आणि ती झोपून राहिली, तर तो आजार तो तिचा राहत नाही, तो तिच्या कुटुंबाचा होऊन जातो. अगदी खरं. तर मायग्रेनमध्ये होतं असं की तुमचं डोकं दुखतं, एका साईडला दुखतं, दोन्ही साईडला दुखतं, तीव्र दुखतं, तुम्हाला काम करायला जमत नाही, प्रकाश अजिबात आवडत नाही, आवाजाचा त्रास होतो, यू फील लाईक स्लीपिंग, त्या दिवशी तुम्हाला पडून राहायची इच्छा होते, तुमची कार्यक्षमता एकदम खाली आलेली असते. आणि मग 1 ते 1.5 दिवस विश्रांती घेतल्यानंतर, सहन केल्यानंतर, पेन किलर्स खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं बरं वाटतं, त्याच्यानंतर पण एखाद दिवस थकवा राहतो. आणि हा जो आजार आहे त्याचं निदान सोपं आहे आणि त्याचे उपचार सोपे आहे. बरं. सो त्याला काही सिंपल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स असतात, काही सिंपल डोकेदुखी टाळण्यासाठी आपल्याला काही औषधं देता येतात, त्याच्याने मायग्रेनवर सुंदर नियंत्रण आणता येतं. फक्त त्यांनी न्यूरोलॉजिस्टना दाखवण्याची गरज आहे. दॅट्स इट. पुढे मला विचारायचं सर
आजकाल तरुण पिढीमध्ये पण माझ्या हाताला मुंग्या येत आहेत, माझ्या पायाला मुंग्या येत आहेत, ही कॉमन समस्या झाली आणि याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. तर याचा काही मेंदूशी संबंध असतो का? निश्चित. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्डचे आजार किंवा नसांचे आजार या दोन्हीमध्ये हातापायाला मुंग्या येऊ शकतात. आता कॉमन कारणं काय आहेत त्याची? तर हाताला मुंग्या येण्याचं कॉमन कारण म्हणजे कार्पल टनेल सिंड्रोम. म्हणजे झालेलं असं असतं की या हाताला सप्लाय करणाऱ्या नर्व्स आहेत 2. तर या ठिकाणी मेडियन नावाची एक नस असते. ती नस इथं चोकअप झाली की हाताला मुंग्या येतात. थोडंसं इथून पूर्णपणे मानेपर्यंत थोड्याशा वेदना होतात आणि लोक खूप डिस्टर्ब्ड असतात. तर कार्पल टनेल सिंड्रोम हा आजार हा साध्या एका टेस्टने आपल्याला निदान करता येतं आणि त्याचे आपल्याला उपचार करता येतात. हे सोडून हातापायाला मुंग्या येणे म्हणजे नसांचे आजार असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ पेरिफेरल न्यूरोपॅथी. आता डायबिटीसमध्ये हातापायाच्या नसांवर परिणाम होऊ शकतो. B12 नावाचं एक विटॅमिनची कमतरता असते. ते विटॅमिन जर कमी पडलं तर आपल्या हातापायाला मुंग्या यायला चालू होऊन जातात. त्याच्यानंतर थायरॉइडचे आजार असतील तर हातापायाला मुंग्या येतात. युरिक ॲसिड वाढला असेल तर हातापायाला मुंग्या येऊ शकतात. इवन वाढत्या वयामध्ये आपल्याला काही रक्ताचे विविध प्रकारचे आजार आहेत की म्हणजे अगदी काही केसेसमध्ये सौम्य स्वरूपाचा कॅन्सर देखील असेल तर त्याचं प्रेझेंटेशन हे हातापायाला मुंग्या असू शकतात. बऱ्याचदा असं लोक घाबरतात असं की हातापायाला मुंग्या आल्या तर आपल्याला लकवा बसला. तर तसं नाही आहे की लकवा म्हणजे मुंग्या हे लकव्याचं लक्षण असू शकतं पण ते कॉमन लक्षण नाही आहे, फार दुर्मिळ लक्षण आहे. सो बहुतेकदा हातापायाच्या मुंग्या हा असा आजार असतो की जो सहजासहजी काही मेजर प्रॉब्लेम्स न होता त्यांचं निदान होऊन त्यांना आपल्याला बरं करता येतं. अच्छा. योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं इथे खूप महत्त्वाचं. ॲब्सोल्युटली. आपल्याला सगळ्यांना हे कळणं इम्पॉर्टंट आहे की न्यूरोलॉजिस्ट कुठं लागतो. म्हणजे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू की फक्त डोकं दुखलं तर न्यूरोलॉजिस्टकडे जा, लकवा झाला, पक्षाघात झाला तर न्यूरोलॉजिस्टकडे जा, किंवा अपघात झाला, ब्रेन ट्युमर झाला, काही शंका असेल तर न्यूरोलॉजिस्टकडे. तसं नाही आहे की असे विविध आजार आहेत जे आमच्याकडे येतात. मग न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे की आम्ही एक सिम्पल नसांची तपासणी करतो नर्व कंडक्शन टेस्ट म्हणून. मग त्याच्यामध्ये कुठली नस कमजोर आहे, किती प्रमाणात कमजोर आहे, का कमजोर झाली, हे सगळं आम्ही शोधून काढतो. मग आता GBS तुम्ही आता मध्ये बराच गाजला होता मीडियामध्ये, हा आजार खूप गाजला होता. तर GBS हा आजार हा एक नसांचा आजार आहे आणि त्याला सिम्पल ट्रीटमेंट आहे, त्याला काहीच अडचण नाही. मेजॉरिटी पेशंट GBSचे पूर्ण बरे होतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण समाजात भीती असते, माझं काम आहे भीतीचं निरसन करणं. अगदी अगदी. आता तुम्ही पक्षाघाताचा विषय काढलात. पॅरालाइज होणं, पक्षाघात होणं, मुळात पक्षाघात म्हणजे काय याबद्दल थोडंसं सांगा. आणि पॅरालाइज झाल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट असं म्हटलं जातं की ती वेळेत मिळावी तरच पेशंट पुढे पूर्णपणे 100% कव्हर होऊ शकतो असंही म्हटलं जातं. तर थोडंसं याबद्दल पण सांगा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. पक्षाघात पॅरालिसिस म्हणजे असा आजार आहे की ज्याच्यामध्ये मेंदूच्या रक्त सप्लायमध्ये गडबड निर्माण झालेली असते. इधर मेंदूच्या रक्त सप्लायमध्ये ब्लॉकेज होतात किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असतो. आणि जर ब्लॉकेज झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते आणि रक्तस्राव झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट नॅचरली वेगळी असते. तर त्याचं लक्षण काय हे कळणं इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की फास्ट, FAST हा साधा शब्द आहे लक्षात ठेवायला. हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. F स्टँड्स फॉर फेस. म्हणजे समजा चेहरा वाकडा झाला अचानक, आपला कालपर्यंत चेहरा बरा होता आणि आज आपण हसतोय किंवा काहीतरी करतोय आणि आपला चेहरा एक साईडला खेचला गेला, पक्षाघाताचं लक्षण असू शकतं. A इज आर्म म्हणजे हात जड पडणं. ओके, कुठलाही हात जड पडणं की कालपर्यंत आपला हात बरा होता पण आज आपल्या हाताची ताकद कमी झालेली आहे, अचानकपणे बोटांचं काम कमी झालेलं आहे, बटन काढायला घालायला, घास तोडायला जमीन असा झाला जो 1 तासापूर्वी जमत होता आणि आता जमत नाही आहे. सो तो पक्षाघात आहे. S स्टँड फॉर स्पीच. ओके, स्पीच म्हणजे भाषा. सो आपली जीभ जड झाली तर आपल्याला पक्षाघात झालेला असायची शक्यता दाट आहे. आणि T स्टँड्स फॉर टाईम. जसं तुम्ही म्हणाला की वेळेत उपचार घेणं इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यातलं तुम्हाला FAS ह्याच्यातलं काही लक्षणं दिसली तर तुम्ही T वाचवायचं आहे आणि ताबडतोब दवाखान्यात पोचायचं आहे. ऑफकोर्स हे सोडून तुम्हाला आणखी पण लक्षणं आहेत. म्हणजे पाय पण जड पडतो, तोल जातो, घास गिळायला त्रास होऊ शकतो, डबल दिसू शकतं, ही विविध लक्षणं आहेत. पण सर्वसामान्य माणसांना लक्षात ठेवण्यासाठी फास्ट हा ॲक्रोनिम लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे की फेसची एसिमेट्री झाली, आर्म वीक झाला आणि स्पीच जर तुमची जड झाली तर तुम्ही टाईम वाचवायचा आणि ताबडतोब एका न्यूरोलॉजी हॉस्पिटलमध्ये पोचायचं आहे. आणि ते का पोचायचं?
त्याचं कारण असं आहे की काही सुंदर औषधं उपलब्ध आहेत. समजा रक्ताची गुठळी होऊन जर मेंदूमध्ये रक्त सप्लाय ब्लॉकेज होऊन जर पेशंटला पक्षाघात झाला असेल तर त्याला एक छोटंसं इंजेक्शन पहिल्या 4.5 तासात देता येतं. बरं. आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर ती गुठळी विरघळून जाते आणि पेशंटची रिकव्हरी सुंदर होते. म्हणजे पूर्ण आडवा आलेला पेशंट 4-5व्या दिवशी चालत घरी जाऊ शकतो, एवढा सुंदर त्याच्यामध्ये रिझल्ट्स आहेत. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये पक्षाघाताच्या बाबतीत गैरसमज फार आहेत की आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी. कुठेतरी मग ते छोट्याशा गावामध्ये जाऊन एखाद्या क्वॅक्सकडे जाऊन ते उपचार घेत. मला असं म्हणायचं नाही की आयुर्वेद वाईट आहे, आयुर्वेद देखील चांगला आहे. पण ॲलोपॅथी ही ॲक्यूट स्टेजमध्ये, जेव्हा तुम्हाला अर्जन्सीमध्ये उपचार घ्यायचे असतात तेव्हा ॲलोपॅथीला तोड नाही. बरोबर. तर त्यावेळेला तुम्ही अर्जंटमध्ये तुम्ही येऊन न्यूरोलॉजिस्टकडून हे जर इंजेक्शन घेतलं तर तुमचं उर्वरित आयुष्य वाचतं. हे लक्षात ठेवा की जाणाऱ्या प्रत्येक 1 मिनिटाबरोबर अंदाजे 10 करोड मेंदूच्या पेशी मरतात. बापरे. जेव्हा स्ट्रोक होतो तेव्हा. जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर विचार केला, जर तुम्ही 1.5 दिवस उशीर केला न्यूरोलॉजिस्टकडे यायला, पहिले 2-3 दिवस तुम्ही इकडे तिकडे ट्रायल केला आणि मग जर तुम्ही आमच्याकडे पोचला तर नॅचरली आमचे देखील रिझल्ट्स तेवढे चांगले येणार नाही आहेत. सो टाईम काय इम्पॉर्टंट आहे. साधं एक्झाम्पल देतो. एक गवताच्या भाऱ्याला आग लागली, तुम्ही पहिल्या मिनिटाला पाणी मारणं वेगळं आहे आणि 3 तासानंतर जाऊन पाणी मारणं वेगळं आहे. अगदीच. सो टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो पक्षाघात म्हणजे लक्षात ठेवा फास्ट, एकदम इझी आहे. पण तरुण पिढीमध्ये हे प्रमाण वाढतंय, तर काय कारण असू शकतं त्याची? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सो तरुण पिढीमध्ये वाढायची अनेक कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉडर्न लाईफ स्ट्रेसेस. म्हणजे आपली आधीची पिढी तुम्ही पाहाल तर आपले आई वडील, आपले आजी आजोबा हे थोडेसे क्वाईट लाईफ होतं त्यांचं. त्यांचं एक नियमित लाईफ होतं की ऑफिसला जातील, संध्याकाळी परत येतील, कुटुंबाबरोबर वेळ घालवतील, गप्पा मारतील आणि जायचे. आता मॉडर्न लाईफ तसं राहिलेलं नाही आहे. आपले जॉब आवर्स वाढलेले आहेत, जॉब स्ट्रेसेस वाढलेत, सगळ्या गोष्टी टार्गेट ओरिएंटेड आहेत. बरं. आणि जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा शरीरातलं ॲड्रेनालिन नावाचं जे एक स्ट्रेस हार्मोन आहे त्याची लेवल वाढते, कॉर्टिसॉल त्याची लेवल वाढते. मग त्याच्याने ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार, शुगर हे आजार वाढतात. आणि त्याच्याबरोबर नवीन जनरेशनमध्ये नियमित व्यायाम, रोज सकाळी फिरायला जायला पाहिजे. आपल्या आधीची जनरेशन, आपले आजी आजोबा सगळे जात होते. हो. आता यंग जनरेशनमध्ये सांगा की किती टक्के लोक तेवढ्याच प्रामाणिकपणे रोज सकाळी 1 तास चालायला जाते? ते नाही जात. वेळ नाही. हा मोठा प्रॉब्लेम असतो. सो वेळ नाही असं म्हणता येणार नाही की वेळेचा योग्य उपयोग करत. लोक मोबाईलवर 1 तास घालतील, पण अर्धा तास चालायला जाणार नाही. मग जेव्हा या सगळ्या 5-6 गोष्टी तुम्ही एकत्र करता तेव्हा नॅचरली तुम्ही तुमच्या शरीराचं नुकसान करून घेता. तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, स्ट्रेस लेवल्स वाढतात आणि हृदयासारखेच मेंदूचे आजार पण वाढतात. आणि त्यामुळं मेंदूमध्ये स्ट्रोकचं लक्षण आहे ते यंग एजमध्ये खरोखर जास्त आहे. म्हणजे मी अगदी 18 वर्षाच्या मुलांना, 22 वर्षाच्या मुलांना स्ट्रोक होताना बघितलेलं आहे. काही केसमध्ये इव्हन लहान मुलांमध्ये देखील स्ट्रोक होताना आम्ही बघतो. सो स्ट्रोक हा असा आजार राहिलेला नाही, वृद्धत्वाचा आजार आता राहिलेला नाही आहे. एकच गोष्ट चांगली आहे यंग लोकांच्या बाबतीत की यंग लोकांचा मेंदूमध्ये रिकव्हरीची चान्सेस चांगले असतात. सो दॅट इज वन गुड पार्ट की जरी समजा यंग व्यक्तीला, तरुण व्यक्तीला जर स्ट्रोक झाला तर त्यांची रिकव्हरी एका वृद्धापेक्षा थोडी बेटर होते. कारण ह्याच्या मागं मेकॅनिझम असतो, त्याला आम्ही न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतो की आपल्या ब्रेनमध्ये देखील थोडंसं रिजनरेशन होण्याची कॅपॅसिटी आहे. आणि ती कॅपॅसिटी जसं जसं वय वाढेल तशी तशी नैसर्गिकदृष्ट्या कमी कमी होत जाते. तर ही जी कॅपॅसिटी आहे ती लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये म्हणजे यंग ॲडल्ट्समध्ये अप टू 40-45 खूप चांगली असेल. सो त्यांची रिकव्हरी खूप सुंदर होते. सो घाबरून द्यायचं काही नाही, एव्हरीथिंग इज ट्रीटेबल. आता मिरगीबद्दल थोडंसं बोलूया सर. मिरगी हा पण कॉमन आजार झालेला आहे. मध्येच कोणीतरी चक्कर येऊन पडतं, अरे त्याला मिरगीचा त्रास आहे, आण रे चप्पल लाव असं म्हटलं जातं. कांदा फोड रे, कांदा लावून त्याच्या नाकाला लाव, असेही प्रकार बरेच समाजामध्ये केले जातात. तर मिरगी म्हणजे काय आणि त्यावरती कायमस्वरूपी इलाज आहे का? मोठा प्रश्न आहे हा. शक्य तेवढा थोडक्यात द्यायचा उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. तर मिरगी म्हणजे झटका, म्हणजे येणारे फिट, असे त्याला 2-3-4 आजार. तर क्लासिकली होतं काय की पेशंट अचानक खाली पडतो, डोळे पांढरे होतात, हातपाय उडले जातात, तोंडाला फेस येतो, जीभ चावली जाते, अंगावर लघवी होऊ शकते.
आणि एक साधारण हा अटॅक 3 ते 5 मिनिट चालतो Yes. आणि मग कालांतरानंतर पेशंट थोडासा गुंगीत राहतो आणि नंतरच्या एक 10-15 मिनिटानंतर उठतो. मग आता याच्यामध्ये कांद्याचा काय उपयोग आहे? मी तुम्हाला सांगितले 3 ते 5 मिनिटामध्ये हा आजार थांबतो. आता तुम्ही इमॅजिन करा की 3 ते एका व्यक्ती अचानक पडली घरामध्ये, मग पॅनिक होतो, दोघं तिघं त्याच्या बाजूला जातात आणि मग एक जण कोणतर हात घासतो, पाय घासतो, उठूट चालू होतं. 1-1.5 मिनिटाच्या अखेरीस कुणाला तर अरे जा कांदा आण. मग एक व्यक्ती आत जाते, कांदा शोधते, कांदा बाहेर येतो, तो फोडला जातो, त्याला अर्धा 1 मिनिट लागतो. मग तो फोडला जातो आणि मग त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या नाकाला लावला जातो. या सगळ्या गोष्टीला 3 ते 5 मिनिट लागतात. आरामात. मिरगी नैसर्गिकदृष्ट्या थांबते, क्रेडिट कांद्याला मिळतं. सो तुम्ही तिथं टोमॅटो कापून लावा, तुम्ही वांगी कापून लावा, तुम्ही चपाती चुरून त्याचा वास द्या, ते 3 ते 5 मिनिटानंतर थांबणार आहे. अच्छा. सो हा नैसर्गिक नियम आहे. सो मिरगीचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला माहीत असलेला हा जो प्रकार आहे त्याला जनरलाइज टॉनिक-क्लॉनिक सीजर असं म्हणतो. पण हे सोडून छोट्या मुलांमध्ये ॲब्सॅन्स सीजर म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये बाळ फक्त एक क्षणासाठी स्तब्ध होतं, एक क्षणासाठी, आणि परत ते नॉर्मल होऊन जातं. मग काही केसेसमध्ये कॉम्प्लेक्स पार्शल सीजर म्हणून एक प्रकार असतो की एखादी व्यक्ती बसल्या ठिकाणी फक्त तोंडाचा चपचप हालचाल करते किंवा डोळे मिचकावल्यासारखं करते किंवा काहीतरी शोधल्यासारखं करत राहते एक 2-3-4 मिनिटासाठी, आणि मग त्याच्यानंतर ती परत नॉर्मल होऊन जाते. तर हे आजार आहेत हे लोकांना कळत पण नाही की हा मिरगीचा आजार आहे म्हणून. बरोबर आहे. काहीतरी सायकोलॉजिकल आहे, काहीतरी भूत लागलंय, हे सगळे असे काहीतरी उद्योग होतात आणि ते आमच्याकडे पोचतात. सो मिरगी हा ट्रीटेबल आहे का? निश्चित ट्रीटेबल आहे. ओके. क्युरेबल आहे का? काही बहुतांश केसेसमध्ये क्युरेबल आहे. म्हणजे असे समजा जर एक 10 किंवा 100 पेशंट्स आहेत असं गृहीत धरा की मिरगीचे, तर त्याच्यातल्या 80% पेशंट्समध्ये ह्या गोळ्या कधी ना कधीतरी बंद होऊन जातात. म्हणजे काही केसेसमध्ये आम्ही आठवड्यात बंद करतो, काही केसेसमध्ये आम्ही 3 महिन्यात बंद करतो, काही केसेसमध्ये आम्ही 2-3 वर्षात बंद करतो. पण खूप कमी पेशंट्सना हा आजार आपल्याला लाईफलॉंग त्याला उपचार घ्यावे लागतात. इन जनरल मिरगीच्या पेशंट्सने सगळ्यात अगोदर तर न्यूरोलॉजिस्टना भेटलं पाहिजे, त्यांचं नीट निदान करून घेतलं पाहिजे. MRI करावा लागतो, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम म्हणून एक ब्रेनची एक महत्त्वाची तपासणी करतात, हे ब्लड टेस्ट करावं लागतात. आणि मग त्याच्यावरून त्यांना योग्य गोळ्या चालू केल्यानंतर त्या गोळ्या त्यांनी प्रामाणिकपणे घ्यायच्या आहेत आणि त्यांनी जागरण, उपाशी पोट, स्ट्रेस या काही गोष्टी त्यांनी स्ट्रिक्टली टाळायच्या असतात. डॉक्टरांचं जर त्यांनी सूचनांचं पालन केलं तर मिरगीवर नियंत्रण सहज शक्य आहे. सुंदर उपचार उपलब्ध आहेत. इवन तुम्हाला सांगा तर मिरगीसाठी आजकाल ब्रेनचं ऑपरेशन पण करतात, एपिलेप्सी सर्जरी म्हणतो. आणि ती जर केली तर अगदी दुर्धर मिरगीचे आजार हे पूर्ण बरे होताना आम्ही पाहिलेले आहेत की लोकांना दिवसातनं 6-6, 8-8 गोळ्या खाव्या लागतात. आणि ज्या एरियातनं ते शॉर्ट सर्किट होतं आहे ब्रेनमध्ये तेवढा एरिया काढून टाकला, जो क्रिटिकल नाही कन्फर्म करून काढला जातो, 6 वेत काढला जात नाही, आणि जर तो काढून टाकला तर ते फायरिंगच बंद होऊन जातं, ते शॉर्ट सर्किट व्हायचं ब्रेनचं बंद होऊन जातं आणि पेशंट बरा होतो. सो गोळ्या हळूहळू पुढच्या काही महिन्यात बंद होऊन जातात. सो खूप शास्त्र पुढं गेलं आहे मॅडम. आता साध्या मोबाईलचा आपण विचार करूयात तर रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल पूर्वीचे डबे होते, म्हणजे ते वीट म्हणून पण वापरता यायचे पूर्वी, आणि आता ते हळूहळू सुधारत आता आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी, अँड्रॉइड आणि एवढं आता आपण मोबाईलवर आता आपलं जग आहे. सो हे सगळं सुधारणा आमच्या क्षेत्रात आली नसेल का? खरं. पण आपण अजून तिथंच आहोत. खरं आपण अजूनही 80s मध्ये आणि 90s मध्ये आहोत. अगदी खरं. म्हणजे मी 92 साली जेव्हा शिक्षण घ्यायला चालू केलं, MBBSला जॉईन झालो, आणि त्या काळात जेव्हा 95-96ला जेव्हा आम्हाला औषधं शिकवण्यात आली तर त्यावेळेला मिरगीला 4 औषध होती. ओके, 4. आणि त्यातलं एक औषध 1960 साली शोध लागलेला, दुसऱ्याचा एक 72 साली, तिसऱ्याचा एक 85 साली वगैरे वगैरे. आता जवळजवळ 40 औषध आहेत आमच्याकडे. बापरे. ओके, 40 आहेत आमच्याकडे. ओके, आणि इतकी सुरक्षित की साईड इफेक्ट्स नाहीत, वर्षानुवर्ष द्यायचे असतात आपल्याला. पण हे सगळं अजून लोक थोडंसं गैरसमजात भूत लागलं आहे आणि वगैरे वगैरे होत राहतात. पण ते समाजाचं प्रबोधन करणं आमचं काम आहे. थँक्स टू यू, तुम्ही अशी मुलाखत घेताय तर मला अधिक लोकांपर्यंत पोचता येतं आणि त्यांना ही माहिती देता येते. उद्देशच तो आहे की लोकांना यातून बाहेर काढणं.
मला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला रोड ॲक्सिडेंट होतात आणि या रोड ॲक्सिडेंटमध्ये मेंदूला मार लागतो, दुखापत होते, कारण आपण रूल्स फॉलो करत नाही 100%. आणि कुठेतरी चूक आपली असते, मेंदूला मार लागतो, आपण न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेतो. यावेळेला मेंदूचं ऑपरेशन सांगितलं केल्यानंतर तो पेशंट कायमस्वरूपी झोपूनच राहणार, तो आता बरा राहणार नाही, होणार नाही, हे मिथ असतात. तर मेंदूचा आजार झाला, त्याला दुखापत झाली तर तो कायमस्वरूपी अधूच झाला असं जे असतं, तर याबद्दल काय सांगा? अगेन हा एक मोठा गैरसमज आहे. सो ब्रेन इंजुरीचे अनेक प्रकार आहेत. सो ब्रेनमध्ये रक्तस्राव होतो. ओके, विशेषतः जर कवटी आणि मेंदूच्या मध्ये ब्लिडिंग झालं असेल, सो मेंदू आहे, मेंदूच्यावर कवटी आहे, यांच्या दोन्हीच्या मध्ये जर ब्लिडिंग झालं असेल तर तिथं तुम्हाला मेंदू खोलावाच लागत नाही. जेव्हा तुम्ही ऑपरेशन करता तेव्हा फक्त कवटीचा एक भाग उघडता, तिथला रक्तस्राव काढता, ब्रेन एक्सपांड होतो आणि ब्रेन बरा होऊन जातो. सो हा इथं पहिल्यांदा तर हेड इंजुरी म्हणजे ब्रेन इंजुरी आहे असं नाही. बरं, फक्त कधी कधी फक्त कवटीला आणि कवटीच्या खालच्या भागामध्येच फक्त सुपरफिशियल इंजुरीज असतात. ऑफकोर्स ते लाईफ थ्रेटनिंग असतात, कारण ब्लिडिंग इंटरनली वाढलं तर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला इमर्जन्सी ऑपरेशन लागतं का? हो, लागतं. पण जर ऑपरेशन झालं आणि मेंदूला आतनं फक्त ब्रेन अंडर प्रेशर होतं आणि त्याच्यावरचं जर प्रेशर आपण रिलीज केलं आहे तर मेंदूचं डॅमेज होईल का? नाही होणार. सो होत नाही. मग त्याच्यानंतर आता आपण मेंदूच्या इंजुरीवर, की डीप इंजुरी होते आणि मेंदूला मार लागला, तर त्याचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कन्कशन, दुसरा प्रकार आहे कंटुजन आणि तिसरा प्रकार आहे डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरी. आता नावं थोडी हायफाय आहेत, पण कन्कशनमध्ये सोप्या भाषेत सांगायचं तर 100% रिकव्हरी होते. बरं, आणि एक 60-70% पेशंट्सना फक्त कन्कशन असतं. सो ते काही काळासाठी बेशुद्ध असतात, गुंगीत असतात, त्यांना काही समजत नाही आणि मग ते हळूहळू मेंदूची सूज जशी जशी कमी होत जाते तसे ते बरे होऊन जातात. दुसरं प्रकार आहे कंटुजन, ज्याच्यामध्ये ब्रेनला ॲक्च्युली जखमा झालेल्या असतात, की कुठेतरी विविध भाग, फ्रंटल लोब, टेम्परल लोब, ऑक्सिपिटल परायटल लोब, लहान मेंदू, इतर ठिकाणी ॲक्च्युली जखमा झालेल्या असतात. त्या जखमांना आपल्याला औषधं देता येतात, त्या जखमा बरा करता येतात. ब्रेनची रिकव्हरीसाठी औषधं आहेत. पेशंटची मेमरी परत यावी, पेशंटचं ब्रेनचं सर्क्युलेशन चांगलं राहावं, पेशंटला फिट्स येऊ नयेत, त्याच्यानंतर पेशंटच्या स्वभावावर परिणाम होऊ नये, या सगळ्या गोष्टींसाठी औषधं उपलब्ध आहेत. तर त्याच्यानी कंटुजन्समधले मेजॉरिटी पेशंट्स, बहुतेक पेशंट्स जवळजवळ पूर्ण बरे होऊन जातात. त्यांना कदाचित एखाद दुसरी गोळी दीर्घकाळासाठी लागते, बहुतेक केसेसमध्ये त्याही गोळ्या आम्ही 1-2 वर्षानंतर बंद करून टाकतो. तिसरा प्रकार आहे जो गंभीर प्रकार, म्हणजे डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरी. ह्या केसमध्ये मात्र पेशंटच्या ब्रेनमध्ये काही ना काहीतरी डॅमेज राहण्याची शक्यता राहते. ही सगळ्यात तीव्र प्रकारची इंजुरी असते, जी हाय वेलॉसिटी ॲक्सिडेंट्समध्ये होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट खूप जास्त स्पीडमध्ये झाला, म्हणजे त्याचा स्पीड 90, 100, 110 आहे, त्याला समोरनं ज्यांनी ठोकलं त्याचा स्पीड 100, 110 आहे. जेव्हा एवढा इम्पॅक्ट जेव्हा ब्रेनला होतो त्यावेळेला तुम्हाला डॅमेज घ्यावा लागणार आहे. तर त्याच्यामध्ये होतं असं की मेंदू असा पिळवटून सुटतो. ओके, म्हणजे आता तुम्ही एखाद्या झाडाचं देठ जर तुम्ही फक्त पिळवटून सोडलं तर काय होईल, तर त्याच्यावरची सगळी पानं, फुलं मान टाकतील, त्याच्या मुळांचा उपयोग राहणार नाही. सो जे तंतू आहेत, जे ब्रेनपासून नसांना कनेक्ट करणाऱ्या ज्या मधल्या नर्व्ज आहेत त्या कट होतात आणि त्या कट झाल्यानंतर पेशंटचं ब्रेनचं परमनंट नुकसान होऊ शकतं. पण तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की CNS हॉस्पिटलमध्ये आमचा अनुभव असा आहे, माहीत नाही आमचा आता पॅटर्न आहे, 20-21 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे, तर मेजॉरिटी डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरीचे पेशंट पण पूर्ण बरे होताना बघितलं. म्हणजे प्रत्येक पेशंट्स ज्यांना आम्ही ते व्हेंटिलेटरवर, कोमामध्ये 15-15 दिवस असे, आणि जाताना आम्ही श्वासनलिका उघडलेली, नाकात नळी, पोटात अन्न चालू आहे, खुर्चीवर किंवा बेडवर आम्ही त्यांना घरी पाठवलं होम केअरवर, ते पेशंट 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी चालत आलेत आमच्याकडे. वा. आणि येऊन पाया पडले की सर तुम्ही आमचं आयुष्य वाचवलेलं आहे. सो इव्हन डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरीमध्ये परमनंट डॅमेज होईल असं नाही, पण शक्यता जास्त असते, हे मी निश्चितच नाकारत नाही. बट योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर काय शक्य आहे. अगदी खरं आहे. थोडंसं गॅझेटकडे येऊया सर. आपल्या प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतो. हा मोबाईल एवढा जवळचा झाला आहे की लहान मुलं असू दे, अगदी वृद्ध सिनियर सिटिझन्स असू देत, या सगळ्यांचं मोबाईलशिवाय चालतच नाही आहे. पण या मोबाईलचा आपल्या मेंदूवरती परिणाम होतोय का? का नाही, निश्चित होतो. कुठलीही गोष्ट अतिरेक झाला तर प्रॉब्लेम आहे. अति तेथे माती, आपल्या पूर्वजांनी म्हणलेलं आहे. खरं आहे. खूप गोड खा, तोंड आंबट होतं.
सो मोबाईल हे आपल्यासाठी वरदान आहे. आता मॉडर्न लाईफचं ही गरज आहे, पण त्याच्या अतिरेकामुळं केवळ लहान मुलांना नाही, मोठ्यांना नाही तर लहान मुलांना देखील मोबाईलचे दुष्परिणाम आता सध्या भोगावे लागतात. स्क्रीन टाईम हा मॉडर्न लाईफचा एक मोठा आजार आहे. त्याच्याने काय होतं, एकतर या जनरेशनचा, सध्याच्या जनरेशनचा अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे. की एखादी गोष्ट पाऊण तास 1 तास सलग बघणं, सलग वाचणं हे या जनरेशनला नाही जमत आहे. मी त्या जनरेशनला दोष देत नाही, त्यांना एक्सपोज तसं केलं चाललेलं आहे. सो सलग शॉर्ट स्क्रीन जेव्हा तुम्ही बघायला लागता तेव्हा तुमच्या मेमरीवर परिणाम होतो. बरोबर. ओके. सो कुठलीही गोष्ट तुम्हाला नवीन शिकायची झाली तर तुम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे आता एक उदाहरण देतो तुम्हाला की एखादा मुलगा क्लासमध्ये बसलेला आहे, जो पहिल्या बेंचवर बसतोय आणि शिक्षकांचा ऐकतोय, त्याला 90%, 95%, 100% पडतात माहीत आहे. जो मागचा मुलगा आहे तो दुसऱ्याचा शर्ट ओढतोय, कोणाचा शाई ओढतोय, तो हुशार कमी असं नाही आहे, त्याचं लक्ष नाही. त्याचं लक्ष नसेल तर त्याला मार्क तेवढे पडतील का? नाही. त्याला कमी मार्क पडतील. तर ह्या मोबाईल आणि फ्रिक्वेंट रील्स आणि जे शॉर्ट व्हिडिओज बघून बघून लोकांचं अटेन्शन स्पॅन कमी होत चाललं आणि त्याच्याने मेमरी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे वाढत चाललेले आहेत. की मुलांचं स्कॉलास्टिक बॅकवर्डनेस येतो आहे, की पूर्वी मुलगा चांगलाच परफॉर्म करायचा आणि आता त्याला मार्क कमी पडत आहेत, हे आम्हाला दिसायला लागलेलं आहे. आय स्ट्रेन होतो, हेडेक व्हायला चालू होतो लोकांनी. खूप जास्त कॉमनली आम्ही मोबाईलच्या अतिवापरामुळं किंवा इवन स्क्रीनच्या अतिवापरामुळे हेडेक होताना आम्ही बघतो आहेत. आणि लोकांना ॲडिक्शन होताना आपण बघितलेलं. एक फॉर एक्झाम्पल गेम्सचं ॲडिक्शनमुळं काही पेशंट्सना आम्हाला ॲडमिट करून अक्षरशः हातपाय बांधून मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन काही लोकांना आम्हाला अगदी मेंदूला शॉकपर्यंत द्यावे लागलेले आहेत. की त्या ॲडिक्शनमध्ये जसं लोकांना दारूची सवय असते किंवा गांजाची सवय असते, आणि त्या लोकांना कसं अचानक जर बंद झालं तर वेड लागू शकेल, तशा टाईपचं लोकांना मोबाईल ॲडिक्शनमुळं लोकांना अक्षरशः वेड लागलं की त्यांच्याकडनं तुम्ही मोबाईल काढून घ्या तर त्यांना रात्र झोप लागत नाही. सो हे जे होत आहे हे मॉडर्न लाईफस्टाईलचा एक शाप देखील आहे. वरदान आहे निश्चित, शंकाच नाही, पण कुठली गोष्ट संतुलित असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेला त्याचे दुष्परिणाम भोगायला आपण तयार राहणं अगदी बांधील आहे. तर ते नाही व्हायला पाहिजे, की हे कंट्रोल राहणं फार फार महत्त्वाचं आहे. सर, मला विचारायचं आहे की तरुण पिढी व्यसनांच्या आहारी गेलेली आहे. ॲक्च्युली त्याला थोडीशी परिस्थिती कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत नाही, पण या व्यसनांचा मेंदूवरती परिणाम होतो का? व्यसनांचा मेंदूवर परिणाम होतो, मी त्याच्यावर नंतर येतो. पण तुमचं पहिलं वाक्य मला खोडायचं आहे, माफ करा, की कुठलीही कारणं नाही आहेत व्यसन करण्यासाठी. नाही आहेत. म्हणजे व्यसनाधीनता हा एक्सक्यूज आहे की मला टेन्शन आहे म्हणून मी स्मोक करतो, मलाच टेन्शन आहे म्हणून मी गुटखा खातो, मला भयंकर लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणून मी दारू पितो. हे नाही होत. सांगितलं तरी तसंच जातं. अगदी ही पळवाट आहे, ही पळवाट आहे. बस तुम्ही फेस करा. ओके. तर या तो भागलो नाही तो भागलो, हे जे म्हणतो ना, की कधी जर एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जाऊन समोर जाऊन निधड्या छातीने त्या प्रॉब्लेम्सना फेस करा. अगदी खरं. नाहीतर पळून जा. हे व्यसनाधीनता म्हणजे पळून जाणं आहे. सो हे समर्थनीय नाही आहे. म्हणजे मी कधी म्हणजे साध्या गावठी पद्धतीत जर बोलायचं झालं तर हे शेणखाण आहे, समर्थनीय नाही आहे. सर मी चमचाभरच खातो, ह्याला काही मतलब नाही आहे. खरंय. ओके. सो व्यसनाधीनतेला काही बचाव नाही आहे. पण तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे की मॉडर्न जनरेशन कुठल्या न कुठल्या कारणासाठी व्यसनाच्या अधीन होत चाललेली आहे. लोक तंबाखू खातात, गुटखा खातात, स्मोक करतात, दारू पितात आणि शिवाय प्लस अजून ड्रग्ज आणि इतर गोष्टी आहेतच. तर या सगळ्या गोष्टींचा शरीरानुसार मेंदूवर पण परिणाम होतो. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 20% मेंदू, 20% ऑक्सिजन जो आहे तो मेंदू खातो, 20% ग्लुकोज आहे ते मेंदू खातं. जर तुम्ही व्यसनाधीनता, जर तुम्ही स्मोकिंग करायला चालू तर तुमची ऑक्सिजनची लेवल कमी झाली. सगळ्यात जास्त डॅमेज कोण घेणार आहे? ब्रेन घेणार आहे, कारण सगळ्यात जास्त ब्लड ब्रेन मागत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा या व्यसनाधीनतेमुळे ब्लड प्रेशर वाढतं, स्ट्रेस लेवल्स वाढतात, लकवा, पक्षाघात, ॲक्सिडेंट्स, हेड इंजुरीज, ह्या सगळ्या गोष्टी व्यसनाधीनते रिलेटेड आहेत. म्हणजे आम्ही जे हेड इंजुरीचे पेशंट्स बघतो, जेवढे यंग मेल्स ॲडमिट होतात आमच्याकडे, त्यातले नियरली 70% अंडर इन्फ्लुएन्स असतात.
सो जर तुम्ही दारू न पिता जर ड्राईव्ह केला तर चान्स ऑफ ॲक्सिडेंट इज मच लेस. तुमचा ॲक्सिडेंट व्हायची शक्यताच कमी आहे. बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला किंमत ही 100% भरावी लागणार आहे. एक नाही मला काय होत नाही, हे जे इगोज आहेत ते लोकांनी काढले पाहिजेत. सो डोंट ड्रिंक फर्स्ट ऑफ ऑल, बट इफ यू ड्रिंक प्लीज डोंट ड्राईव्ह. सो ॲटलिस्ट इतकं तरी करता येईल आपल्याला की ॲटलिस्ट स्वतःचं एक आपल्याला बचाव करता येतो. आणि असं म्हणतात की अल्कोहोलची एक सेफ लिमिट आहे की बाबा इतकी अल्कोहोल पिली तर चालते. असं काही नाही आहे. ओके, की आठवड्याला 1 पेग चालतो लोक बोलतात, तुम्हाला माहीत आहे. मग प्रॉब्लेम काय की लोकांचा आठवड्याला 1 पेग राहत नाही. बरोबर. 60 मिली मी पिले, मला छान वाटलं, शनिवारी संध्याकाळी मी मस्त झोपलो, आय फेल्ट नाईस. मी रविवारी देखील घेणार. मग हळूच एखाद्या बुधवारी मला काम कमी असतं, मी रिलॅक्स्ड असतो, त्या दिवशी एक घेतो. मग कालांतराने आज मला टेन्शन आलं, आत्ताच आपण बोललो, हाय मी पितो थोडंसं. सो असं करत करत हे जे सो कॉल्ड सेफ लिमिट आहे ते इझिली क्रॉस होतं आणि तुम्ही अनसेफचा उंबरटा क्रॉस करता. बरोबर आहे. सो देर इज नथिंग सेफ, देर इज नथिंग ऑलरेड. ओके, जे आपल्यासाठी बाधक आहे ते बाधक आहे. सो व्यसनाधीनताही योग्य नाहीच आहे. तुम्हाला व्यसन कशाचं असावं? कामाचं असावं. तुम्हाला व्यसन कशाचं असावं? तर तुम्हाला योगा करण्याचं व्यसन असावं, रेग्युलर व्यायामाचं व्यसन असायला पाहिजे. सो व्यसन पॉझिटिव्ह का असू शकत नाही. व्यसन हे निगेटिव्हच का असलं पाहिजे. बरोबर आहे. सो थोडा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. तुम्हाला स्ट्रेस आहे ना बॉस, प्लीज प्राणायाम करा. प्राणायामाचा उपयोग होत नाही का? 100% होतो. पण ड्रिंक, स्मोक, मी ओल्ड जनरेशनचा असेल माहीत नाही, पण मी याला कधी सपोर्ट करणार नाही. नक्कीच. माझा एक प्रश्न विचारायचा राहिला सर. परमेश्वराने आपल्या शरीराची रचना केली, अतिशय सुंदर रचना आहे आणि काहीतरी विचार करून त्यांनी रचना केली असेल. त्यात तुम्ही अतिशय महत्त्वाच्या अवयवाचं काम करता, मेंदूचं. पण हा मेंदू पण अशा सुरक्षित ठिकाणी आहे की जिथे कुणी सहजासहजी पोहोचू शकत नाही. तर थोडंसं आपला मगाशी विषय झाला की तो अतिशय सेफ आहे आतमध्ये, पण त्याला कुठेतरी उकसवण्याचं काम आपण करतो. तर मला सांगा की ती रचना जी असते ना आतपर्यंत सेफ असण्याची, कवटी, त्याच्या आतमध्ये तो मेंदू, थोडंसं ते एक्सप्लेन केलं तर बरोबर. 100%. सो हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. तो त्यामुळं जसं आता आपल्या देशामध्ये आपल्या पंतप्रधानांना किंवा आपल्या राष्ट्रपतींना जे मॅक्सिमम प्रोटेक्शन असतं Z+++, तसं सगळं प्रोटेक्शन जे आहे ते आपल्या ब्रेनला दिलं गेलेलं आहे. सो जसं तुम्ही म्हणाला तसं की एका लाकडी बंद पेटीत ठेवल्यासारखं मेंदूला ठेवलं गेलेलं आहे. सो चारी बाजूनी त्याला पूर्ण बोन्सचं आवरण आहे आणि ते बोन्स पण तुम्ही पाहिले तर ते असे सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो त्याच्यावर जर डायरेक्ट अटॅक जर इम्पॅक्ट झाला तर तो थोडासा पिंगपॉंग बॉलसारखा थोडासा आतल्या साईडला दाबला जाऊन परत बाहेर येतो बऱ्याचदा. सो त्याच्यामुळे त्याच्यात कवटीमध्ये फ्रॅक्चर्स इझिली होत नाहीत. बरोबर ना. आपला हात तुटतो, आपला पाय तुटतो, बोटांची हाडं तुटतात, आपण बघतो. पण कवटीचं हाड तुटलं आपण किती वेळा ऐकतो. सो देवानी त्याचं स्ट्रक्चर बनवताना असं बनवलेलं आहे की तो इझिली त्याला इजा नाही व्हायला पाहिजे. मग त्याच्यानंतर त्यांनी परत त्याला आवरणं दिलेली आहेत. सो 3 आवरणं आहेत त्याला. सो पाया, अरॅक्नॉइड आणि ड्युरा अशी 3 आवरणं आहेत. सो 3 चादरी आहेत त्याच्यावर. परत एक साधी बेडशीट आहे, मग एक चादर आणि मग ब्लँकेट आहे त्याच्यावर, असं म्हणता येईल. कसं 3 एकाखाली एक. सो समजा हाडातनं जरी इंजुरी गेली तर तो ड्युरा घेईल, तिथून मग तो खाली जाईल. हे सोडून देवाने कवटी आणि मेंदूच्या मध्ये एक पाण्याची गादी दिली आहे. बर. सो ब्रेनमध्ये असे पाण्याची पिशवी असते. सो ब्रेनच्या सेंटरमध्ये पण पाणी आहे आणि ब्रेनच्या बाहेर पण पाणी आहे. ओके. सो समजा मेंदूला धक्का लागला, बरोबर. आता एक असं उदाहरण करा की तुमचं डोकं अचानकपणे एखाद्या भिंतीला किंवा दरवाजाला आदळलं, जखम का होत नाही तुम्हाला आतल्या बाजूने? बरोबर ना. डायरेक्ट मेंदू असा आदळायला पाहिजे. हे हाडाला, हाड तर कडक आहे, दगडासारखा आहे, मेंदू तर लोण्यासारखा आहे, मग का होत नाही? तर ती पाण्याची गादी असते. सो 2 गाद्यांच्या मध्ये सो ब्रेन असा सस्पेंड होतो आणि त्याच्यामुळे त्याला इंजुरी होत नाही. आता हे फक्त स्ट्रक्चरल झालं, तेवढ्यात थांबतं का? नाही. तर आपल्या ब्रेनमध्ये ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा एक प्रकार आहे. तर मेंदूला काय पाठवायचं ह्याची एक सेपरेट सिस्टीम आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला जंतू संसर्ग झाला, सर्दी किती वेळा होते, खोकला किती वेळा होतो, पोट किती वेळा खराब होतं, मेंदू ज्वर किती वेळा होतो? खूप कमी होतो, बरोबर. तर जे जंतू आपल्या रक्तातनं फिरत असतात त्यांना जे
राष्ट्रपती भवनात घुसता येत नाही सहजासहजी. त्यांना अलीकडंच ब्लॉक केलं जातं. बर. किंवा एखादे टॉक्सिन्स असतात, काहीतरी विषारी पदार्थ असतात, तर त्यांना पण ट्रॅप केलं जातं. सो देर इज अ सेपरेट सिस्टीम ऑफ, म्हणजे ती अशी एक सिस्टीम आहे की जे सगळे हे जे घातक गोष्टी आहेत त्यांना ब्लॉक केलं जातं. तर त्याच्यामुळं मेंदूला केवळ स्ट्रक्चरल नाही तर आपण केमिकली पण, बायोकेमिकली पण आतनं प्रोटेक्टेड ठेवलेलं असतं. सो सँटम सँक्टोरम आहे, म्हणजे गाभारा आहे. मेंदू हा आपल्या जसा मंदिराचा गाभारा असतो तसं मेंदू हा आपल्या शरीराचा गाभारा आहे. त्याला फार पवित्र ठेवलं जातं. त्यातूनच विचार बाहेर येतात आणि माणूस त्याप्रमाणे कृती करायला चांगलं येणं आवश्यक आहे मॅडम. खरंय, अगदी खरं. त्या गाभाऱ्याचं पावित्र्य राखणं तेवढंच गरजेचं आहे. अगदी खरं. मला प्रश्न असा विचारायचा आहे की इथे येत असताना बऱ्याच जणांनी तुमच्याबद्दल असंही इंट्रोडक्शन सांगितलं की चक्कर गायब करणारे डॉक्टर आहेत, आणि या चक्कर गायब करणाऱ्या डॉक्टरांकडे आम्ही जातो बरं का. डॉक्टर औषधाशिवाय चक्कर गायब करतात आमची. तर काय प्रकार आहे हा? हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. पण तुम्ही जे बोलताय ना मॅडम, ह्याला आम्ही बिनाईन पॅराझोमल पोझिशनल व्हर्टायगो असं म्हणतो. सो होतं असं की पेशंटला अचानक चक्कर येते. पाहत असत की तुम्ही अचानक बसलं, सगळं जग गरगर गरगर फिरायला लागतं, मळमळ होते, उलट्या होतात लोकांना, आणि अगदी चालता येत नाही, कुठेतरी धरूनच चालावं लागतं. खूप हालत होते लोकांची. आणि ते झालेलं असं असतं की कान आणि लहान मेंदूच्या मध्ये, इनर इयरमध्ये, तिथे एक वेस्टिब्युलर सिस्टीम नावाची एक सिस्टीम आहे ज्याचं लहान मेंदूशी कनेक्शन आहे. तर त्या भागामध्ये एक छोटंसं बॅलन्सचं मशीन असतं, आणि त्या मशीनमध्ये बिघाड निर्माण झालेला असतो. आणि चक्करच्या अशा पेशंट्स आमच्याकडे आले की आम्ही एक करेक्शन करतो, ए प्लीज करेक्शन, किंवा त्याचे 2-3 गोफॉन इज मॅन्युअर वगैरे 3-4 प्रकारचे करेक्शन्स आहेत. त्या सगळ्या करेक्शन्स करून त्याचा जो बिघाड झालेला असतो तो आम्ही कधी 10-15 मिनिटातच काढून टाकतो. की लोकांना ते वर्षानुवर्ष गोळ्या घेत असतात. खरं. आणि इथं आल्यानंतर 15 मिनिटात चक्कर निघते. आणि ते म्हणतात कसं शक्य आहे डॉक्टर, तुम्ही काहीतरी जादू. अक्षरशः असं होतंय. म्हणजे माझ्याकडं अशा शेकडो कथा आहेत सांगायच्या. मी एक एक्झाम्पल सांगतो की एक सोलापूरचे एक माजी खासदार होते ज्यांना चक्कर होती. ते 2दा खासदार होते. बर. 21 वर्ष एक गोळी कायम घेऊन फिरायचे. 21 वर्ष. त्यांना अचानक चक्कर यायची आणि मग ती गोळी खायची, कारण त्याशिवाय त्यांना कामच करता यायचं नाही. मग ते दिल्लीला वाऱ्या, मुंबईला वाऱ्या, पण ते म्हणायचे डॉक्टर मी एक वेळ कपडे नंतर टाकतो माझ्या बॅगमध्ये, अगोदर एक गोळी टाकतो. आणि ते माझ्याकडे आले आणि मी त्यांची चक्कर काढली. मग ते म्हणले सर काय नाही, काय तर सांगताय, मला आत्ता आली नाही. म्हटलं सर तुम्ही उद्या परत या. मग ते रात्री झोपले, कूस बदलून बघितली, काही चक्कर नाही. मग दुसऱ्या दिवशी परत काउंटर चेक केली. पहिल्या दिवशी जे प्रोसिजर करताना तीव्र चक्कर होती त्यांना, ती दुसऱ्या दिवशी 0 होती. ते म्हणले माझा अजून विश्वास बसत नाही. परत या म्हणलं, आठवड्याने या, महिन्याने या. आणि केप्ट ऑन कमिंग बॅक, नेवर हॅड चक्कर. परत नाही आली. 21 वर्षाची चक्कर एका दिवसात गेली. सो असे शेकडो केसेस आहेत की जे लोकांचं आयुष्य बदलणाऱ्या होत्या. की एक स्त्रीला चक्कर होती, तिला उताळून झोपलं की चक्कर यायची, तिला पालथं झोपावं लागायचं. आता तुम्ही विचार करा, मॅरिड लेडी आणि शी कांट, तिला झोपता येत नाही, आडवंच पडता येत नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्यावर किती परिणाम झाला असेल. 7 वर्ष चक्कर होती त्या बाईला. बापरे. 1 दिवसात निघाली तिची चक्कर. सो हे एक सिम्पल टेक्निक आहे. अनफॉर्च्युनेटली निदान होत नाही त्याचं. खरे. आणि ते निदान झालं की उपचार सोपे असतात. सो CNS हॉस्पिटलमध्ये केवळ मी नाही तर माझ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कमीत कमी 20 डॉक्टर्सनाही चक्कर आता काढता येते, कारण मी ट्रेन करून ठेवलंय. कारण सगळ्यांचं मी थोडी करू शकणार आहे, बरोबर. मी निदान करतो आणि मग मी आय गिव्ह इट टू माय असिस्टंट्स, आणि ते सगळे पुढच्या 1-अर्धा तासामध्ये चक्कर काढून पेशंटला सुरक्षित घरी पाठवून देतात. बिनाईन पॅराझोमल पोझिशनल व्हर्टायगो छोटा आजार आहे पण डेव्हास्टेट करतो, हे तितकंच सत्य आहे. क्या बात आहे. म्हणून तर म्हणतात लोक की चक्कर गायब करणारे डॉक्टर. मला खूप सुंदर चर्चा चालू आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की हेल्दी राहण्यासाठी तुम्ही म्हणालात व्यायामाची गरज आहे, योग्य आहार विहार हवा, पण एखाद्याचा मेंदू जर हेल्दी ठेवायचा असेल तर कोणत्या गोष्टी, रूल्स फॉलो करायला पाहिजे, काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस. ह्या नियम आहे, टाळण्यात शहाणपण आहे. तुम्ही प्रिव्हेंट करणं रिपेंट करण्यापेक्षा बरं आहे की अरे काश मी जरी आधी केलं असतं तर. ही वेळ यूज द्यायला नसेल तर तुम्हाला मेंदूची काळजी घ्यायला पाहिजे.
कॅप्टनची काळजी घ्यायला पाहिजे. तर मी 3 भागात ह्याला डिवाईड करेन. पहिलं जनरल रूल्स, की जे शरीरासाठी ॲप्लिकेबल आहे ते मेंदूसाठी ॲप्लिकेबल आहे. सो रेग्युलर व्यायाम, व्यसनाधीनता नसायला पाहिजे, आहार खूप महत्त्वाचा आहे. सो ब्रेनला ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स लागतात तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला रेअर मिनरल्स लागतात. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा आहार संतुलित असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. की तुम्ही खूप गोड नाही खायला पाहिजे, खूप स्पायसी, खूप ऑइली नाही खायला पाहिजे, नियमित व्यायाम करायला पाहिजे, तुमचं वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. आणि इतर आजार म्हणजे लाईक शुगर, BP हे आजार मेंदूला देखील इफेक्ट करतात. तर त्याच्यामुळे शुगरचा कंट्रोल चांगला असणं आवश्यक आहे, BPचा कंट्रोल चांगला राहणं आवश्यक आहे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे ब्रेनची शांतता. तर ब्रेनच्या हेल्थसाठी ब्रेनची ॲक्टिव्हिटी ही नियंत्रणात राहणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. मग ती कशी होते? तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे झोप. व्यवस्थित झोप घेणं हा ब्रेनसाठी खूप इम्पॉर्टंट भाग आहे. झोप का लागते माणसाला? तर झोपेमध्ये आपण दिवसभर जे आपण ब्रेनमध्ये जेव्हा ब्रेनची कामं चालू असतात तेव्हा केमिकल्सचा खर्च होत असतो आतल्या बाजूने. सो ब्रेनचं जे ॲक्शन आहे म्हणजे ती केमिकल्स आणि इलेक्ट्रिकल इम्पल्सेस ह्यांची गेम आहे पूर्ण. सो दिवसभर जेव्हा ब्रेन ॲक्टिव्ह राहतो तेव्हा हे केमिकल्स खर्च केले जातात. आणि जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेला ते सगळ्या केमिकल्सचं परत रिप्रोडक्शन होतं. ब्रेन रिएनर्जाइज होतो, बॅटरीचं चार्जिंग होतं. जर तुम्ही झोप कमी घेतली तर हळूहळू तुम्ही मेंदूचे रिझर्व्स खाताय, तुमची बॅटरी चार्ज असणं इम्पॉर्टंट आहे. तर ते होत नाही. आजकालच्या जनरेशनमध्ये आपल्या झोपेचं प्रमाण कमी झालेलं आहे. की मी लहानपणी रात्री 9ला झोपून सकाळी 7ला उठायचं, तर माझं देखील झोप रात्री 10:30, 11 ते सकाळी 6वर आलेली आहे. आणि मी न्यूरोलॉजिस्ट आहे, मी सगळ्यांना सांगतो, पण तरी देखील मी मॅक्सिमम 7-7.5 तासापर्यंत आलेलो आहे. 7 ते 8 तास झोप अगदी कंपल्सरी असणं आवश्यक आहे. सो झोपेवर मला वाटतं की लोकांनी तो वेळ काढला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मनाची शांती. सो अँगर कंट्रोल करणं किंवा इमोशन्स नियंत्रण ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी काय करायला हवं? तर माझं मत आहे की तुम्ही प्राणायाम करायला पाहिजे किंवा अशी कुठलीही गोष्ट करा की ज्याच्याने तुम्हाला मनाला शांतता मिळते. तुम्ही देवाचं नामस्मरण करा, तुम्ही नमाज पढा, तुम्ही कुराण वाचा, तुम्ही भगवद्गीता वाचा. तुम्ही अशी गोष्ट करा की 15 मिनटं तुमच्या मेंदूला फक्त शांतता मिळायला पाहिजे. मग तुम्ही काहीही करा, ईश्वराला शरण जा, काही नाही, फक्त स्वतःच्या श्वासावर कॉन्सन्ट्रेट करून एक 15 मिनटासाठी फक्त दीर्घश्वास प्राणायाम करा. ह्या गोष्टींनी जी मनाला शांतता मिळते ती शांतता दिवसभर पसरू द्या. त्याच्याने तुमचे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतील आणि त्याच्याने ब्रेनवर होणारे सेकंडरी इफेक्ट्स कमी होतील. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनाचे व्यायाम, मेंदूचे व्यायाम. मेंदूचे व्यायाम काय? सो मेंदूचे व्यायाम म्हणजे इन्फॉर्मेशन. ओके, तर ज्ञानाच्या मागं राहा. रिकामा वेळ मिळाला तर नुसतेच कोणी कोणावर रंग उडवलेलं रील, कोणीतरी घसरून पडलेला रील, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा अशा गोष्टी पहा की ज्याच्यातनं तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ हा पॉडकास्ट आहे, तुम्हाला हे कदाचित डायरेक्टली उपयुक्त असो नसो, पण हे नॉलेज आहे, हे कधी कामाला येईल माहीत नाही. बरोबर आहे. तर हा मनाचा, हा मेंदूचा व्यायाम आहे. कोडी सोडवा किंवा पझल्स सॉल्व्ह करा की जिथं मेंदूला तुम्हाला वापरावं लागतं. चेस खेळा, बरोबर आहे. साधं ब्रिज खेळा, तुम्ही रमी खेळा, रमीला देखील तुम्हाला खेळायचं आहे ना तुम्हाला. तर मग ह्या गोष्टी करण्यापेक्षा अशा गोष्टी करा की जिथं तुम्हाला काहीतरी बुद्धी वापरावी लागते. सो मेंदूला देखील व्यायाम म्हणजे इन्फॉर्मेशन आहे की जेवढी मिळेल ती इन्फॉर्मेशन ती तुम्हाला उपयुक्त आहे नाही मॅटर करत नाही, पण ती इन्फॉर्मेशन मिळवायचा प्रयत्न करा. ती जर ठेवला तर मेंदू फार हेल्दी राहतो. म्हणजे मी असं बघतो की बऱ्याचदा लोक रिटायर होतात 60 वर्षाला, एकदम ॲक्टिव्ह ऑफिसर असतो आणि तो रिटायर होतो आणि तो सगळं सोडून देतो की आता मी रिटायर झालो. आणि अचानक त्याला पुढच्या 2 वर्षात मेंदूचे प्रॉब्लेम्स व्हायला चालू होतात. विसरायला लागतो, बॅलन्स जायला चालू होतो, लघवी संडासचा कंट्रोल निसटतो. सो रॅपिडली लोकांना मी खाली जाताना बघितलेलं आहे. का? कारण तुम्ही जी रिटायरमेंट घेतलेली आहे ती तुम्ही त्या नोकरीतनं घेतली, आयुष्यातनं नाही घेतलेली. सो हा जो कन्सेप्ट आहे तो नसला पाहिजे की तुम्ही कायम चिरतरुणच राहिलं पाहिजे ब्रेन वाईज. आणि हे शक्य आहे. ब्रेन तुम्हाला दर मिनिटाला तुमचं 20% ऑक्सिजनचा सप्लाय करतो आहे मरेपर्यंत. त्याला का गंजवत आहे? सो नका गंजू.
सो या 3 गोष्टी सांभाळायच्या. अगदी खरंय. लहानपणी ना आपल्या शाळेमध्ये मेंदूचा एक गेम घेतला जायचा तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. एका खोलीमध्ये नेलं जायचं, 10 वस्तू दाखवल्या जायच्या आणि ॲट दॅट टाइम तुम्हाला बाहेर आणलं जायचं आणि त्या 10 वस्तू तुम्ही लिहून काढा असं सांगितलं जायचं. तुमच्या मेंदूमध्ये त्या गोष्टी किती आल्या, तुमच्या लक्षात किती गोष्टी राहिल्या असं सांगितलं जायचं, विचारलं जायचं. आपण या मोबाईलच्या जमान्यामध्ये या सगळ्या गोष्टी विसरत चाललेलो आहेत. कदाचित या मोबाईलचा वापर करून असे जर गेम शोधून काढले आणि मुलांबरोबर या गोष्टी शेअर केल्या तर निश्चितपणे आपलं मेंदूचं कार्य वाढेल, मेंदू व्यवस्थित काम करायला लागेल असं म्हणायला हरकत नाही. आजचा हा पॉडकास्ट अतिशय सुंदर झालेला, प्रत्येकाला उपयोगी पडेल असे प्रश्न आहेत आणि मला वाटतं की याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. आज आपल्यासोबत हेल्थ की बात बिग FM के 7 या विशेष कार्यक्रमामध्ये सोलापुरातले सिनियर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसन्न कासेगावकर सर होते आणि CNS हॉस्पिटल म्हणजे सर आपण ओळखतोच त्यांना. तर अतिशय सुंदर कार्य न्यूरोलॉजिस्ट म्हणून सोलापूरमध्ये त्यांचं चालू आहे. अनेक पेशंटना त्यांच्याकडून वरदान मिळालेलं आहे. सरांनी स्वतः या गोष्टी सांगितल्या की पेशंट बरे होऊन गेल्यानंतर त्यांच्या भावना काय असतात. निश्चितपणे त्यांचं हे व्रत असंच अखंडितपणे चालू राहावं यासाठी आपण शुभेच्छा देऊयात. सर वेळात वेळ काढून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, अतिशय सुंदर वाटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. धन बदल के तो देखो.